जय हिंद मित्रांनो, जय हिंद करिअर अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। काल आपला पहिला दिवस झाला, काल आपण 25 प्रश्न बघितलं। एक ध्यानात घ्या मित्रांनो, मी असं का दिलंय तर तुमचं जास्तीत जास्त आणि कमी वेळात रिव्हिजन व्हावं, जास्तीत जास्त डाटा तुमच्या डोळ्याकडून जावं म्हणून या पद्धतीने मी शिकवतोय। मला आपलं काय पीपीटी वगैरे करता आले असतील, पण पीपीटी वगैरे काय करायची गरज नाही, आपल्याला देखावा करायचा नाही, आपल्याला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त डाटा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा, एवढं ध्यानात घ्या। बघा आता पहिला प्रश्न पाहू आपण। पहिला प्रश्न काय रे, भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली? उत्तर काय रे याचं? कलम 324। उत्तर काय रे? कलम 324। मला सांगा आर्टिकल 324 मध्ये काय रे? आर्टिकल 324 मध्ये काय आहे रे? निवडणूक आयोगाची काय रे? निवडणूक आयोगाची रचना। मग निवडणूक आयोगाची रचना कशी असते रे? निवडणूक आयोगात ध्यानात घ्या मित्रांनो, निवडणूक आयोगात एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त असतात। मग त्या निवडणूक आयुक्तांची संख्या कोण ठरवतं रे? राष्ट्रपती ठरवतो, एवढं ध्यानात घ्या। आणि मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती करतात। चला पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर काय रे याचं? 25 जानेवारी। आता मित्रांनो सांगा, 25 जानेवारी हा का दिवस निवडला असेल तर राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्याचा? का तर 25 जानेवारी 1950 ला काय रे? 25 जानेवारी 1950 ला काय रे? आपल्या निवडणूक आयोगाची काय झालती रे? स्थापना झालती। निवडणूक आयोगाची काय झालती? स्थापना झालती। ओके, पुढचा प्रश्न बघा, बेकायदेशीर अटक वा स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? मित्रांनो उत्तर आहे याचं हिबियस कॉर्पस। बघा आता हिबियस कॉर्पस आपल्याला आपल्या घटनेने आर्टिकल 32 नुसार काय रे, ज्यावेळेस आपल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होतं त्यावेळेस आर्टिकल 32 नुसार आपण कुठे जातो रे? त्याच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जातो। मग सर्वोच्च न्यायालयात एक 5 प्रकारचे प्राधिलेख काढले जातात। मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी किती प्रकारचे रे? 5 प्रकारचे प्राधिलेख काढले जातात। बघा रे, पहिला प्राधिलेख काय रे? बघा पहिला आपण इथलाच घेऊ, हिबियस कॉर्पस घेऊ। हिबियस कॉर्पस म्हणजे काय तर बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण मिळण्यासाठी। दुसरा आहे रे परमादेश किंवा त्यालाच म्हणतात महाआदेश किंवा महादेश। ध्यानात ठेवा, किती प्राधिलेख काढू शकतं सर्वोच्च न्यायालय? 5 प्राधिलेख काढू शकतं। तिसरा आहे बघा उत्प्रेषण चौथा आहे प्रतिषेध आणि 5वा आहे रे क्वाधिकार, म्हणजे कोणत्या अधिकार नाही, क्वाधिकार। हे 5 प्राधिलेख सर्वोच्च न्यायालयाद्वारे मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी काढले जातात। आता पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट कोणत्या बाबीशी संबंधित आहे? उत्तर काय रे मित्रांनो? राजभाषा। आपल्या घटनेत किती परिशिष्ट आहेत रे मित्रांनो? 12 परिशिष्ट आहेत। बघा 12 परिशिष्टामधले आपल्याला महत्वाची परिशिष्ट बघायचे। आता 8व्या परिशिष्टावर प्रश्न विचारलाय, तुम्हाला 7व्या परिशिष्टावर विचारू शकते, तुम्हाला 9व्या परिशिष्टावर विचारू शकते। मला सांगा 8व्या परिशिष्टात काय येते? राजभाषा। मग एकूण भाषा किती आहेत रे मित्रांनो? एकूण भाषा आहे त्या 22। सुरुवातीला किती होत्या? 14 होत्या आणि नंतर ना 8 विविध घटना दुरुस्त्याद्वारे ऍड झाल्या। बघा आता 7वं परिशिष्ट काय? 8वं परिशिष्ट विचारले तुम्हाला, 7वं परिशिष्ट विचारू शकते। 7वं परिशिष्ट काय रे? 7व्या परिशिष्टात सूच्या येत्या म्हणजे केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची। याचं वर्गीकरण कशात आहे रे? 7व्या परिशिष्टात आहे। 8व्या परिशिष्टात राजभाषा आहे। 9वे परिशिष्ट काय रे? महत्वाचं 10वे परिशिष्ट बघा, 10वे परिशिष्टात काय रे? पक्षांतरबंदी कायदा। काय रे? पक्षांतरबंदी कायदा। 11व्या परिशिष्टात काय आहेत रे? पंचायती आहेत आणि 12व्या परिशिष्टात नगरपालिका। महत्वाची परिशिष्ट बघा, 12 परिशिष्ट आहेत, लय परिशिष्ट नाही ती, 12च्या 12 परिशिष्ट तुमची पाठ पाहिजे, एकही मार्क गेला नाही पाहिजे आपला। चला पुढचा प्रश्न बघू। बघा 2024 ची लोकसभा
किती होती? किती सिंपल प्रश्न आहे रे. 2024 ची लोकसभा कितवी होती रे? 18वी लोकसभा होती. ध्यानात घ्यायचं. त्या रिलेटेड सगळा अभ्यास आपला करायचा. पुढचा प्रश्न बघा. डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले जाते? कोणता आहे रे? उत्तर काय यायचं? आर्टिकल 32. आर्टिकल 32. आर्टिकल 32 ला काय रे? काय मानलंय? आपल्या राज्यघटनेचा किंवा संविधानाचा आत्मा आहे. तर आर्टिकल 32 मध्ये काय सांगितले मित्रांनो? आर्टिकल 32 मध्ये हे सांगितले, आर्टिकल 32 मध्ये घटनात्मक उपाययोजना दिलेत. जर मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत असेल तर त्या उल्लंघनाच्या विरुद्ध आपण सर्वोच्च न्यायालयाला जाऊन आर्टिकल 32 अंतर्गत विविध प्राधिकरण काढून त्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करू शकतो. चला आता पुढचा प्रश्न पाहू. भारतीय दंड संहिता 1860 या कायद्यात बदल करून 2023 मध्ये डॅश डॅश हा कायदा संसदेत पारित करण्यात आला. बघा मित्रांनो, कोणता कायदा रे? भारतीय न्याय संहिता कायदा. आता काल पहिलं लेक्चर झाला, त्या लेक्चर मध्ये एक प्रश्न विचारला होता. तर हे कायदे कधी लागू झाले? कधी लागू झाले रे मित्रांनो? 1 जुलै 2000 किती रे? 1 जुलै 2024 ला लागू झाले. बघा, त्याची अंमलबजावणीची तारीख विचारली, नंतर ना त्या कायद्याचं काय रे नाव काय म्हणून विचारले. बघा, दोन प्रश्न जर तुम्हाला इथं दिसतात, मग आपल्याला कोणत्या घटकावर कोणत्या टॉपिकवर भर द्यायचा आहे हे आपल्याला याच्यातून समजतंय. कशातून? या PYQ मधून समजतंय. बघा आता पुढचा प्रश्न. घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता, जो सन 2019 ला रद्द करण्यात आला? कोणतं कलम आहे ते? कलम 370. कधी रद्द केलं ते? 2019 ला. पुढे जाऊन हे पण विचारू शकते, कधी रद्द झालं तर 2019 ला. बघा पुढचा प्रश्न. बघा मित्रांनो, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? कोण आहेत रे? उत्तर काय आहे? अरविंद पनगारिया. बघा, आता 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष विचारलेत म्हणल्यावर तुम्हाला पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष विचारू शकतात. मग मला सांगा, पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत केसी नियोगी. केसी नियोगी. कोण आहेत? केसी नियोगी हे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. आणि वित्त आयोगाची स्थापना कोण करते रे? वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपती करतात. ओके, पुढे बघा. आता इथं 16 विचारले, तुम्हाला 15 विचारतात, 14 विचारतात. मग 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते NK सिंग. कोण होते रे? NK सिंग. आणि 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते रे? YV रेड्डी. मित्रांनो, मी लिहितो इथं, तुम्हीही आपल्या रफ पेजेसवर लिहून ह्याची प्रॅक्टिस करा. ध्यानात घ्या, रिवाइज झाला पाहिजे डाटा आपल्याला. रिव्हिजन मोस्ट इम्पॉर्टंट रिव्हिजन आहे. अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये रिव्हिजन हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. दिनांक 1 जुलै 2024 पासून पुरावा संदर्भात कोणत्या फौजदारी कायदा अस्तित्वात आला? बघा, वरच प्रश्न विचारलाय, त्याच्या रिलेटेड परत खाली प्रश्न आलाय. बघा, 1 जुलै 2024 पासून कोणता रे? भारतीय साक्ष अधिनियम हा कायदा अस्तित्वात आलाय. ध्यानात घ्या, व्यवस्थित सगळे कायदे करा. त्या कायद्याला दुसरी नावं काय बदललेत तेही बघा, व्यवस्थित बघा. आता पुढचा प्रश्न बघा. भारतीय न्याय संहितेनुसार खून करणे या गुन्ह्याच्या शिक्षेचे कलम कोणते? बघा, इथं पण वर त्याच्यावर प्रश्न विचारलाय, खाली पण त्याच रिलेटेड त्याच टॉपिकवर प्रश्न आहे. म्हणून ही PYQ करणं का गरजेचं आहे? तर तुम्हाला महत्वाचं अभ्यास कोणत्या टॉपिकचा करायचा आहे, अभ्यास कसा करायचा आहे, कोणत्या घटकावर करायचा आहे हे कळतं. एवढं ध्यानात घ्या, ह्याला लय महत्वाचं आहे. बघा, उत्तर काय रे? कलम 103. बघा पुढचा प्रश्न. आता फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 ही संहिता रद्द करून केंद्र सरकारने कोणती संहिता लागू केली? बघा, याच रिलेटेड प्रश्न आहे अजून पण. उत्तर काय रे? भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 लागू कधी झाली? 1 जुलै 2024 ला. आता पुढचा प्रश्न बघा. भारत, USA, UK यापैकी कोणत्या देशांमध्ये न्यायिक पुनरावलोकन प्रणाली अस्तित्वात आहे? आता न्यायिक पुनरावलोकन किंवा न्यायिक पुनर्विलोकन हे सुरुवातीला आपल्या घटनेत होते. आपल्या घटनेनं दुसऱ्या देशाच्या घटनेचं अनुकरण करून न्यायिक पुनरावलोकनाची प्रणाली घेतली. मग ती कोणत्या देशाच्या घटनेत होती रे? पहिल्यांदा ती होती
अमेरिकेच्या घटनेत. अमेरिकेच्या घटनेवरून न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्वज्ञान आपण आपल्या घटनेत घेतलेलं आहे. बघा उत्तर काय रे? भारत आणि USA. पहिल्यांदा USA च्या होती नंतर ना मग ते आपण भारताच्या घटनेमध्ये घेतली. बघा पुढचा प्रश्न. भारतीय दंड संहिता IPC 1860 नवीन फौजदारी कायदा त्याचं नाव बदललं आता कधी 2024 मध्ये. मग ते नाव काय त्याच्यावर प्रश्न विचारलाय. बघा या नवीन कायद्यांवर जवळपास तुम्हाला प्रत्येक प्रश्नपत्रिकेत मागच्या तुम्हाला प्रश्न घावल. बघा तर त्याचं नाव काय रे? भारतीय न्याय संहिता BNS. भारतीय दंड संहितेला काय केलं रे? बदलून नाव भारतीय न्याय संहिता केले. एकदम सोपं आहे. भारतीय दंड संहिता दंडाच्या जागी फक्त न्याय घालायचा आहे. कळलं? पुढचा प्रश्न बघा. भारतीय साक्ष अधिनियम IEA 1872 नवीन फौजदारी कायद्या त्याचं नाव काय? म्हणजे ह्याचं नाव बदलून नवीन नाव कोणतं आहे? तर ते बघा उत्तर काय त्याचं भारतीय साक्ष अधिनियम BSA 2023. बघा बदललेली नावं जुनी नावं व्यवस्थित ध्यानात ठेवा. आता पुढचा प्रश्न बघा. फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC 1973 नवीन फौजदारी कायदा याचं नाव काय? बदललेलं नाव काय रे? भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS 2023. बघा पुढचा प्रश्न. मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्या. हे प्रश्न महत्वाचे आहेत, खूप महत्वाचे आहेत. बघा पुढचा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न. भारतीय संविधानातील मतदारांचे हक्क कोणत्या अनुच्छेदात समाविष्ट आहेत? भारतीय संविधानातील मतदारांचे हक्क अनुच्छेद कोणत्या अनुच्छेदात समाविष्ट आहेत? तर उत्तर काय याचं? अनुच्छेद 326. आता पहिलाच प्रश्न बघितला होता बघा आर्टिकल 324 वर. आर्टिकल 324 मध्ये काय सांगितलंय? तर निवडणूक आयोगाची काय रे? रचना. आणि हे बघा 326 काय सांगतंय? भारतीय संविधानातील मतदारांचे हक्क हे कोणत्या अनुच्छेदात आहेत रे? 326 मध्ये आहेत. बघा पुढचा प्रश्न. कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती केली गेली? बघा ज्यावेळेस सुरुवातीला संविधान सभा निर्माण करायची होती त्यावेळेस आपल्या देशात काय आलं रे? कॅबिनेट मिशन आलं. कधी आलं रे? कॅबिनेट मिशन आलं 1946 साली. 1946 साली भारतात आलं. बघा आणि कॅबिनेट मिशन या योजनेद्वारेच संविधान सभेची निर्मिती केली गेली. बघा मग या कॅबिनेट मिशन बद्दल आपल्याला एक्स्ट्रा माहिती काय मिळेल? मग कॅबिनेट मिशन कधी आलं रे? 1946 मध्ये आलं. मग ते कॅबिनेट मिशनचे सदस्य किती होते? कॅबिनेट मिशनचे सदस्य होते 3. कोण होते रे? सर पॅथिक लॉरेन्स होते. सर पॅथिक लॉरेन्स. सर पॅथिक लॉरेन्स होते. दुसरे सदस्य होते क्रिप्स. दुसरे कोणते होते? क्रिप्स. आणि तिसरे होते अलेक्झांडर. अलेक्झांडर. हे 3 सदस्य कशाचे होते रे? कॅबिनेट मिशनचे होते. 1946 ला कॅबिनेट मिशन भारतात आलं. हे 3 सदस्य होते आणि मग नंतर ना नोव्हेंबर 1946 मध्ये काय झालं रे? संविधान सभेची निर्मिती झाली. कधी रे? नोव्हेंबर 1946 मध्ये. ध्यानात घ्या. तुम्हाला पुढे जाऊन कॅबिनेट मिशनचे कोण सदस्य होते हे 3 ऑप्शन देतील. असा पुढे प्रश्न विचारतील यापैकी कोण सदस्य नव्हते. आपल्याला चारही बाजूने अभ्यास करायचा आहे. याच्यावरून समजतं आपल्याला कोणता टॉपिक आणि महत्वाचा उपघटक आणि त्यात अजून महत्वाची थेरी काय एवढं ध्यानात घ्यायचं. लय महत्व आहे. PYQचं महत्व तुमच्या सक्सेस मध्ये खूप महत्वाचं आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. 18वी लोकसभा निवडणूक किती टप्प्यात पूर्ण झाली होती? करंटचा प्रश्न होता. करंट रिलेटेड होता. सर्वांना माहित असणं हे गरजेचं होतं. उत्तर काय त्याचं? 7. जरा पुढचा प्रश्न बघू. निवडणूक आयोगाने वोट फ्रॉम होम सुविधा कोणासाठी पुरवली आहे? आता कोण वोट फ्रॉम होम कोणासाठी पुरवणार आहे? ते ज्यांना त्या मतदार संघातील जिथं मतदान होणार आहे तिथं ज्यांना जाता येत नाही त्यांच्यासाठीच असणार आहे ना. मग ते कोण असणार आहेत? अपंग व्यक्ती असणार आहेत. उत्तर काय त्याचं? अपंग व्यक्ती आणि 85 वर्षापेक्षा मोठे वयोमान असणारे व्यक्ती. एवढं ध्यानात घ्या. लॉजिकचा प्रश्न आहे, समजायला पाहिजे होतं. बघा पुढचा प्रश्न. लोकशाहीचा गाभा म्हणजे काय?
लोकशाहीचा गाभा म्हणजे काय रे? उत्तर काय आहे त्याचं? सत्तेचं विकेंद्रीकरण. लोकशाही म्हणजे काय रे? लोकशाही म्हणजे लोकांचे शासन असलेले राज्य म्हणजेच लोकशाही. चला पुढचा प्रश्न पाहू. भारतात नव्याने लागू झालेल्या BNS कायदा 2023 चे पूर्ण रूप कोणते? कालच्या लेक्चर मध्येही ह्याच्यावर प्रश्न होता. आज तर हा पाचवा प्रश्न आहे. बघा किती महत्वाचा आहे, कारण की तुम्ही पोलीस सेवेत जाणार आहे आणि हेच कायदे तुम्हाला परत जाऊन शिकायचे आहेत. म्हणून बघा क्वेश्चन पेपर सेटरचा रोख कुणीकडे आहे. तुम्हाला ज्या गोष्टी इसेन्शियल महत्वाच्या आहेत तोच क्वेश्चन पेपर सेटर तुम्हाला परीक्षेत विचारतोय. बघा त्याचं नाव काय रे? BNS चं नाव काय? भारतीय न्याय संहिता. हे उत्तर आहे. डॉट पाठ पाहिजेत, गोष्टी सगळ्या डॉट ध्यानात पाहिजे. बघा पुढचा प्रश्न. परराष्ट्र धोरण हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या यादीत किंवा सूचीत समाविष्ट आहे? कोणती सूची रे? केंद्रीय सूचीत समावेश आहे. सूच्या किती प्रकारच्या असतात रे? 3 प्रकारच्या. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. परिशिष्ट 7 मध्ये अजून सूच्यांच्या रिलेटेड आपल्याला माहिती बघायची म्हणजे तर परिशिष्ट 7 मध्ये काय आहे रे? सूच्या आहेत. काय रे? सूच्या आहेत. एवढं ध्यानात घ्या. 3 सूच्या आहेत. 1 केंद्र सूची, 2 राज्य सूची आणि 3 समवर्ती सूची. आता बघा मित्रांनो, ज्या काही केंद्राच्या रिलेटेड जरा महत्वाच्या घडामोडी किंवा महत्वाचे विषय असतात ते कुठं असतात रे? केंद्र सूचीत असतात. जे राज्याच्या दृष्टीने महत्वाचे विषय आहेत ते असतात राज्य सूचीत, आणि जे विषय केंद्राच्याही आणि राज्याच्याही दृष्टीने महत्वाचे असते ते विषय असतात समवर्ती सूचीत. मग मला सांगा, परराष्ट्र धोरण, अरे काय राज्य परराष्ट्र धोरणाचा विषय काय हाताळणार आहे का? नाही. परराष्ट्र धोरणाचा विषय कोण हाताळणार आहे? केंद्रच हाताळणार आहे. बरोबर आहे. मग परराष्ट्र धोरणाविषयी कुठं असणार आहे रे? केंद्र सूचित असणार आहे. पुढे बघा, राज्यपाल कोणास जबाबदार असतात? साधा सिंपल प्रश्न. राज्यपाल कोणास जबाबदार असतात रे? उत्तर काय त्याचं? राष्ट्रपती ज्यांची नेमणूक राष्ट्रपतींद्वारे होते, जी पद आहे ते कोणाला जबाबदार असतात रे? राष्ट्रपतींना असतात. एवढं ध्यानात घ्या. राज्यपाल कोणाला जबाबदार असतात? मग राष्ट्रपतींना जबाबदार असतात. चला पुढचा प्रश्न पाहू. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे? उत्तर काय आहे रे मित्रांनो? 4थ्या भागात. आता बघा, आता महत्वाचे भाग बघा. तुम्हाला असाच प्रश्न पुढे विचारू शकते, असाच प्रश्न त्या रिलेटेड पुढे विचारू शकते. आपण मग व्यवस्थित भाग करायचा. भाग 1 मध्ये काय सांगितले रे? संघराज्य आणि काय रे? संघराज्य आणि त्याचे क्षेत्र, हे भाग 1 मध्ये सांगितले. भाग 2 मध्ये काय सांगितले रे? भाग 2 मध्ये आहे नागरिकत्व. भाग 3 मध्ये काय सांगितले रे? भाग 3 मध्ये महत्वाचं मूलभूत हक्क. सर्वात महत्वाचा घटक आहे हो घटनेतला मूलभूत हक्क. भाग 4 मध्ये सांगितले मार्गदर्शक तत्वे, जी राज्यांसाठी महत्वाचे असतात. मार्गदर्शक तत्वे. भाग 4A मध्ये सांगितले काय? भाग 4A मध्ये सांगितले मार्गदर्शक किंवा मूलभूत कर्तव्य. भाग 5 मध्ये आहे रे मित्रांनो संघ सरकार. काय रे? संघ सरकार. महत्वाचे भाग आपण करायचे, एक्स्ट्रा करत बसायचं नाही. पण भाग किती 22 आहेत रे. महत्वाचं ध्यानात ठेवायला तुमचं काय जाते? ध्यानात ठेवा ना, पोलीस व्हायचं म्हणल्यावर काय, अरे थोडं कष्ट करावं लागणार आहे. सोपं आहे काय? आणि 6 मध्ये काय सांगितले? भाग 6 मध्ये राज्य सरकार. भाग 6 मध्ये काय रे? राज्य सरकार. ओके. महत्वाचे भाग बघा 22 भाग आहेत, त्यातले आपण महत्वाचे बघतोय, पण त्या रिलेटेड अजून डीप मध्ये तुम्ही अभ्यास करा. फक्त कळलं पाहिजे की कोणत्या घटकावर प्रश्न विचारते, तर आपण तो घटक परफेक्ट केला पाहिजे. चला पुढचा प्रश्न बघा. भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कोणास आहेत? विचार करा, आता घटना दुरुस्ती कोण करू शकते? देशातलं सर्वोच्च कायदेमंडळच घटना दुरुस्ती करू शकते. मग मला सांगा, सर्वोच्च कायदेमंडळ कोण आहे रे? संसद आहे. बरोबर आहे.
मग भारतात घटना दुरुस्ती अधिकारी कोणास आहेत रे? संसदेत आहेत, म्हणजेच कायदे मंडळास आहेत. आता पुढचा प्रश्न बघा. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत किती वयोगटातील युवकांना प्रशिक्षण दिले जाते? करंट रिलेटेड प्रश्न आहे. असले योजना वगैरे आपण करायच्या. उत्तर काय रे त्याचं? 15 ते 25 वर्षे वयोगट. शेवटचा प्रश्न बघा आजच्या लेक्चरचा. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत? हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पोलीस भरतीला. आपण मागच्या म्हणजे कालच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं की 2024च्या निवडणुकीमध्ये भाजपने किती जागा जिंकल्या होत्या? 240 जिंकल्या होत्या. कालच मी सांगितलं होतं ह्या निवडणुकीच्या संबंधित काय रिलेटेड असल्या गोष्टी सगळ्या बघायच्या. बघा तरी पुढे जाऊन प्रश्न आलाय. काँग्रेसनं किती जागा जिंकल्या होत्या रे महाराष्ट्रात? सर्वाधिक 13 जागा जिंकल्या. मित्रांनो आजचे प्रश्न संपलेत. मित्रांनो अशा पद्धतीने सांगण्याचा तुम्हाला एकच उद्देश आहे. प्रामाणिक उद्देश काय आहे रे? तुम्हाला अभ्यास करताना योग्य दिशा मिळाली पाहिजे. तुम्ही अभ्यास कोणत्या घटकाचा करताय, तो घटक परीक्षेला येतोय का नाही हे पाहणं तुमचं काम आहे. त्या घटकावर तुम्ही जो घटक परीक्षेला येतोय त्या घटकावर तुम्ही वारंवार जास्तीत जास्त रिव्हिजन करायला पाहिजे. आणि आपण तेच काम इथं करणार आहे. आपण जवळपास जी की तुमच्या 5000 आजपर्यंत जेवढे झालेत तेवढे 5000 प्रश्न 100 दिवसात कंप्लीट करणार आहे. फास्ट रिव्हिजन, फास्ट म्हणजे 15 ते 20 मिनिटात तुमचं सगळं पटापटा रिव्हिजन घेणार आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो.